नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी. की नाही, आज आपल्या घरात असणार आहे मस्तपैकी ब्रेड आणि बटाटा घालून का नाही मस्तपैकी एक असा एक नाश्त्याचा पदार्थ असणार आहे. हे पदार्थ लहानापासून मोठ्यापर्यंत समद्यांना आवडणार आणि भरपूर एकदम मनापासून खाणार असं मंडळी हे पदार्थ आहे. त्यामुळे चटपटीत ह्या पदार्थासाठी मंडळी का नाही एक लाईक लवकर करा. आणि आता करूयात सुरुवात या रेसिपीला. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्रत्येक सोमवारी का नाही आपण रात्री 9 वाजता लाईव्ह येत असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की लाईव्ह या सगळ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी. चला आता रेसिपीला सुरुवात करूया आजच्या या अनोख्या पदार्थाला. तर आज आपण मस्त नाश्त्यासाठी एक ब्रेडचा आपण पदार्थ बनवणार आहोत. ते पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे ब्रेड घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेले आहे, मीठ आणि ओवा घेतलेले आहे. आणि इकडे बघा आताच आपण हे बटाटा शिजवून घेतलेले आहे, पूर्णपणे मऊ शिजलेले आहे, गरम आहे. तोपर्यंत गार झाल्यावर आपल्याला ह्याचा वरचा साल वगैरे काढून घ्यायचा आहे. हळद पावडर घेतलेले आहे, आपलं घरचं कांदा लसूण मसाला आणि बेसन पीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. हे बघा, आता बटाटा गार झालेले आहे. आता आपण याचं वरचं साल काढून घेऊया. पूर्ण असं आपल्याला हे मऊसूत शिजवून घ्यायचं आहे. मी अगोदरच चुली जाळ करून चांगलं हे शिजायला ठेवलं होतं, लवकर शिजते म्हणून. म्हणजे आपले पदार्थ पण आपण सगळं अगोदर असं शिजवून घेतलं, म्हणजे तयारी करून घेतलं तर म्हणजे आपले पदार्थ पण पटकन तयार होते. आणि घरात लहान मुलं वगैरे असतात ना, त्यामुळं त्यांना पटपट पाहिजे. जरा उशीर झाला की मग हे होते, त्यामुळं आपण अगोदरच मी सगळं तयारी करून घेतलं होतं, बटाटा वगैरे शिजवून. बघा, आता सगळं बटाट्याचं आपण साल काढून घेतलेले आहे. तर आपण सगळं असं बारीक चुरा करून घ्यायचं आपल्याला. तर अजून थोडंसं गरम आहे, त्यामुळे मी तर उलचांचं साह्यानं असं सगळं बारीक करून घेते. आणि पूर्ण बटाटा असं मऊसूद शिजवून घेतल्यामुळं पटकन असं बारीक होते, जास्त वेळ लागत नाही, काय नाही. असंच आपल्याला हे बटाटा शिजवून घ्यायचं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया एक अर्धा चमचावर आपल्याला हळद पावडर घालूया आणि एक अर्धा चमचावर आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालूया. तुम्हाला पण लागणार असेल ना, आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण घरपोचच मिळेल. बारीक चिरलेला कोथिंबीर, मीठ घालते चवीपुरतं. आणि चांगलं साजून एकदा आपण सगळं हे बटाट्यामध्ये मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळीकडे मसाला लागायला पाहिजे, असं या पद्धतीने आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं. बघा, आता आपण ह्या पद्धतीने सगळं मसाला वगैरे घालून असं ह्या पद्धतीने आपण इकडे तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि दुसरं आपण भांडं घेऊया. आणि ह्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. बघा, आता आपण इथं थोडंसं बेसन पीठ घेतलेले आहे. तर ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आणि इकडे आपण ओवा घेतलेले आहे. आणि आपण बेसन पीठ वापरल्यामुळं आपल्याला एक अर्धा चमचाभर मी ओवा पण वापरणारच आहे, पोट पण साफ होतंय. सगळं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. आणि ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे. एकसारखंच भिजवून घ्यायचं पीठ, थोडं थोडं पाणी घालून. आणि पीठ जास्त आपल्याला घट्ट पण मळून घ्यायचं नाही, भिजवून घ्यायचं नाही, आणि पूर्ण असं पातळ पण करायचं नाही. आपण वडा वगैरे कसं बनवतो ना, तेव्हा पीठ तयार केलं असतं, त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा तर पीठ हे तयार करायचं आहे. पूर्ण असं मऊसूदच पीठ तयार व्हायला पाहिजे. अजून थोडंसं पाणी घालते. आपण चांगलं असं सगळं असं एकजीव करून घेऊया. हे बघा, असं मऊसूद हे पीठ तयार व्हायला पाहिजे. हे बघा, ह्या पद्धतीनं. तर आता आपण हे सुद्धा बाजूला ठेवूया. हे बघा, आता आपण इकडे दुसरं एक भांडं घेतलेलं आहे. तर आपण हे चुलीवरती ठेवूया. आणि ह्यामध्ये आपण इकडे तेल घालूया. तेल आपल्याला चांगलंच गरम करून घ्यायचं आहे. आणि तिकडं तेल गरम होईपर्यंत आपण इकडे ब्रेड घेतलं होतं ना, आपल्याला 2 ब्रेड घ्यायचं. आणि त्याच्यावरती आपण इकडे सगळं बटाटामध्ये मसाला वगैरे घालून घेतले ना, ते आपल्याला घेऊया. आणि चांगलंसं आपल्याला असं बटाट्याला हे मसाला लावून घ्यायचं सगळी बाजूनं. सगळीकडे चांगलंसं लागायला पाहिजे, म्हणजे खाताना चविष्ट लागतो.
आपण आहे ना सगळे बटाटाचा मसाला लावून घेतलेले आहे. तर आपण ह्याच्यावरती अजून एक ब्रेड ठेवूया. ह्या पद्धतीने ब्रेड ठेवलेले आहे. आता आपण इकडे चाकू घेतलेले आहे. तर आपण आहे ना हे 2 भाग करून घेऊया एका ब्रेडमध्ये. असं पूर्ण असं आपल्याला हे कापून घ्यायचं. बघा आता 2 ब्रेड झालेले आहे. आता एका ताटामध्ये ठेवते. अजून ह्याला पण आहे ना हे ब्रेडला सुद्धा आपण मसाला लावून घेऊया. चांगलं आहे ना सगळीकडे असा मसाला लावून घ्यायचं. आणि वरती ब्रेड ठेवायचं. मगच आपल्याला हे कट करून घ्यायचं. तर कट करून घेतलेले आहे. हे बघा आता आपण इकडे ना हे भांडीमध्ये आपण इकडे चांगलं असं पीठ भिजायला ठेवलं होतं. मस्त बघा असं मौसूद पीठ पण तयार झालेले आहे. आता आपण हे सगळं ब्रेडमध्ये मसाला वगैरे भरून घेतलं होतं ना ते आपल्याला असं पिठामध्ये घ्यायचं आहे. आणि सगळीकडे आहे ना असं आपल्याला पीठ लागला पाहिजे. असं या पद्धतीने आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं. बघा आता आपण इकडं असं तेलामध्ये सोडूया. अजून एक दुसरं घेते. ह्याला सुद्धा आपल्याला चांगलं असं सगळीकडे असं पीठ लावून घ्यायचं. सगळ्या बाजूने लावून घ्यायचं. फिरवून फिरवून आणि असं तेलामध्ये सोडायचं. तर 3 सोडते आणि तळून घेतो. किती बसते तेवढं सोडायचं आणि चांगलं असं तळून घ्यायचं. मग आता आपण एक एक करून आहे ना आपण हे पलटी करून घेऊया. आणि चांगलं असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे पलटी करून करून. मग आता चांगलं असं तळलेले आहे. आता आपण आहे ना एक एक करून आपण हे पलटी करून घेऊया. म्हणजे आपल्याला आता काढून घ्यायचं एक एक करून सगळं. पूर्ण असं आपल्याला तेल नितळून घ्यायचं. मस्त लागतो खायला. तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा लहान मुलांना वगैरे असं करून द्या. बघ आता बघू शकताय मस्त आहे ना ह्या पद्धतीने आपण इकडे तयार करून घेतलेले आहे. दिसायला पण मस्त दिसतात आणि मस्त तळल्यामुळे ना जरा सुद्धा तेलकट राहिलं नाही काय नाही. मस्त आणि खायला तर मस्तच लागतो. तर आहे ना तुम्ही पण एकदा करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. बघा असं मौसूद आहे ना असं हे तयार झालेले आहे. बघू शकता एक फोडून दाखवतो तुम्हाला. हे बघा आतपर्यंत आहे ना चांगलं असं आहे ना ब्रेड तळालेले आहे. जरा सुद्धा कच्चं नाही काय नाही. असं या पद्धतीने केलं ना सगळ्यांना सगळेजण आवडीनं खातील. आता आपण इकडे प्लेटमध्ये आहे ना इकडे वाटीमध्ये सॉस घेतलेले आहे आणि इकडे मस्त आहे ना आपण तळून घेतलेले आहे. तर आमच्या शिवांगीला आता मी खायला देणार आहे. हे शिवांगी हे धर, मला खाऊन कसं झालं सांग बाळा. हो घे. सॉस बरोबर तर मस्तच लागतोय. कुरकुरीत झाले. कुरकुरीत झाले. होय होय खा मग. मस्त पण झाले. छान पण झाले. होय होय खा खा. तर तुम्ही पण हे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. आम्ही घरात काय चहा बरोबर वगैरे ब्रेड खातात त्यामुळे घरात आमचं तसं पण आहे ना त्याच पद्धतीने थोडंसं असं वेगळं बनवलं की आणि ते नाश्त्याला पण होतात आणि लहान मुलांना पण आवडतात आणि मोठ्यांना पण आवडतात. त्यामुळं थोडंसं असं वेगवेगळे पदार्थ बनवायचं. तर आमच्या शिवांगीला तर आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.